पपबाई किंवा गोपीबाई असंही म्हणतात या बाईला, तीच बाई आज आपण कटिंग करून घेणार आहोत. तर इथं हिची उंची मी 4.5 इंच घेतली आणि हे 1.5 इंचाचा पप मी वाढून घेतलेला आहे. म्हणजे ह्या गोपीबाईला जर आपण वरती प्लेट टाकतो त्या प्लेटसाठी हे भाग आपण वाढून घेतलेला आहे. आणि याची रुंदी आहे ती 17 ते 18 इंच आहे आणि डबल फोल्ड केलेली आहे. आता ही पूर्ण उंची आणि रुंदी मी कट करून घेते. आता हे वरचा भाग आहे तो मी फुगा येण्यासाठी टाकलेला आहे. हवं तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो, पण टाकल्यावर पफला फुगा छान येतो, म्हणजे चपटा होत नाही. आणि इथून आता आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता प्लेट टाकते वेळेस अर्धा इंचाच्या अंतरावरती प्लेट टाकायच्या, म्हणजे अर्धा इंच पूर्ण तो कपडा फोल्ड झाला पाहिजे अशा आपण प्लेट टाकून घ्यायची आहे. कारण काय होतं, फुगा छान येतो आणि फिनिशिंग पण छान दिसते बाईला. आता जिथपर्यंत मार्किंग केलेली होती मी, म्हणजे भाग कट केलेला होता तिथपर्यंत मी पूर्ण प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या भागाला आपल्याला उलट दिशेनं प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. ह्या उलट दिशेनं टाकल्यावर काय होतं, आपला जो फुगा असतो तो एकदम छान येतो आणि घालायलाही सुंदर दिसते. आता दोन्ही बाजूला प्लेट झाल्यानंतर मी साडीचा काठ काढून घेतलेला होता, म्हणजे ब्लाऊजलाच आलेला काठ होता, तर तो काठ काढून घेतला आहे आणि तो काठ मी 2 भाग करून घेतलेले आहेत. तर हे 2 भाग काठाचे केल्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला 1 इंचाचा फक्त आपल्याला खाली गोट मारायचा आहे. कारण कस्टमरच्या चॉईसनुसार मी हे गोपीबाई तयार करत आहे. ज्यांना जसं आवडतं तसं करू शकता तुम्ही. पूर्ण काठही लावला तरी हरकत नाही, तरी छान दिसते ही गोपीबाई. तर आता हे फक्त आपल्याला अर्ध्या इंचाच्या अर्ध्या इंचच आपल्याला गोट तयार करायचा आहे, म्हणून मी अर्धाच काठ काढून घेतलेला आहे आणि उरलेला काठ मी ब्लाऊजला डिझाईन करण्यासाठी उपयोगी आणलेला आहे. आता ही अशा प्रकारे आपली गोपीबाई तयार झालेली आहे. घातल्यावर खूप छान दिसते. तुम्ही शिवून पहा, ट्राय करून पहा आणि आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.